प्रेग्नन्सीमध्ये शुगर टेस्ट करणं खरंच खूप इम्पॉर्टंट आहे का? हो. प्रेग्नन्सीमध्ये पहिल्या 3 ते 4 महिन्यामध्ये बाळाचे सगळे ऑर्गन्स फॉर्म होत असतात, ज्याला आपण ऑर्गेनोजेनेसिस असं म्हणतात. आणि त्यामध्ये जर शुगर असेल आणि जी अनडिटेक्टेड, अनट्रीटेड असेल, अशा बेबीजमध्ये खूप सारे ॲबनॉर्मॅलिटीज, डिफॉर्मिटी होऊ शकतात. आणि त्या खूप सिरियस लेवलच्या असतात. त्याच्यामध्ये CNS, सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये सॅक्रल एजेनेसिस म्हणजे बाळाचे पाय फॉर्म होत नाहीत, खालची स्पाईन, मणक्याचा भाग फॉर्म होत नाही. त्याचबरोबर ॲनेन्केफाली आहे, हेही होऊ शकतं, किंवा हायड्रोकेफॅलस होऊ शकतो. हार्टमध्ये छिद्र असणे, ज्याला आपण ASD, VSD असं म्हणतो, हार्टच्या वेगवेगळ्या ॲनॉमलीज, ॲबनॉर्मॅलिटीज होऊ शकतात. किडनीमध्ये देखील किडनी छोट्या साईजची असणं, व्यवस्थित फंक्शनली वर्क न करणं, किंवा हायड्रोनेफ्रोसिस होणं, हे सारे किडनीचे ॲनॉमलीज होऊ शकतात. त्याचबरोबर गटचे, अन्ननलिकेचे देखील काही ॲनॉमलीज आहे, ज्याला आपण डिओडेनल अट्रेसिया, रेक्टल अट्रेसिया असेही म्हणतो. आणि बाकी जर 5 महिन्यानंतर डायबिटीज झाला असला आणि तो जर ट्रीट झाला नसेल, त्याच्यामुळे काय काय होतं हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. त्याच्यामुळे डायबिटीजमध्ये किंवा प्रेग्नन्सीच्या पहिल्या 2 महिन्यामध्ये शुगर चेक करणं, ब्लड शुगर चेक करणं अनिवार्य आहे. थँक्यू.